कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कणकवली शहरातील मुख्य रस्ता ते कणकवली रेल्वे स्थानक पर्यंतच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण आणि रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आलेलं सुशोभीकरण, गार्डन, वेगवेगळी शिल्प, वेगवेगळ्या कलाकृती अशा प्रकल्पाचं लोकार्पण आज शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोपटे, माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाईक, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन डायरेक्टर आर.के. हेगडे, वागदत्त राव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रावले, प्रादेशिक रेल्वे प्रबंधक कांबळे, रत्नागिरी विभागाचे अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड, माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे आदींसह अधिकारी, नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते। यावेळी 100 फूट उंच उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावरती 30 फुटी राष्ट्रध्वज आजच्या 9 ऑगस्ट क्रांतीदिनी खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फडकवून लोकार्पण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी विधानची राणीची बाग या बालउद्यानाचं फीत कापून तसेच मुख्य प्रवेशद्वार, मंडप, शिल्प या सर्वांचं अनावरण करून आणि दीपप्रज्वलन करून कणकवली रेल्वे स्थानकावरील प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आले।